सर्वांची ओळख सगळ्यांना होती, पण काही चेहरे आता बदलले, त्यामुळे ओळख करून देणं गरजेचं होतं. कार्यक्रमाचे ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला त्यांची ओळख राहिलेली आहे, तर विश्राम गावडे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांची ओळख सांगायची. आता माझं नाव विश्राम रामचंद्र गावडे, मी पार्लसमध्ये राहतो. मी तोकडी क मध्ये शिकत होतो. आता मी सध्या पुण्याला राहतोय. मी HDFC बँकमध्ये डेप्युटी मॅनेजर म्हणून काम करतोय. थँक्यू. ओळखीचा कार्यक्रम झालेला आहे, सर्वांना एकमेकांची ओळख पटलेली आहे. शिक्षकांच्या ओळखीची मला वाटतं गरज आहे का कोणाला? नाही ना? ओळखता ना सगळ्यांना? शिक्षकांची तर ओळख आहे आपल्याला, आपण काही विसरलो नाही शिक्षकांना. यानंतर आपल्यातील काही विद्यार्थींनी जर त्यांचं मनोगत मांडायचं असेल तर त्यांनी व्यासपीठावर येऊन त्यांना जे जे शाळेबद्दल आठवतं, एखादा किस्सा असेल, अजून काहीतरी आठवणी असतील तर त्यांनी सांगायचे. विद्यार्थिनीमधनं कोण येत असतील तर त्यांनी उत्तर द्यायचे. मंजुषा चिंदरकर 10वी SSC बॅच 2003 विद्यार्थिनी प्रतिनिधी होते, तर त्यांनी थोडं बोलावं, त्यांचं मनोगत मांडावं अशी मी इच्छा व्यक्त करतो. आदरणीय सर, मॅडम आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 20 वर्षांनी आपण सगळं भेटतोय. सगळ्या जुन्या आठवणी ताज्या होत आहेत. शाळेतल्या प्रत्येक वर्गात झालेल्या सगळ्यांच्या आठवणी म्हणजे एकदम खूप फावल येत आहेत. 5वी, 6वी, 7वी प्रत्येक वर्गात घडलेल्या गोष्टी, त्याच्यानंतर स्पोर्ट्स, तिथे आपण जे काम करायचं ते, त्याच्यानंतर आम्हाला मी 8वीत असताना आम्हाला तोरण क्रीडा स्पर्धेमध्ये चषक मिळालेला. ते शाळेला पहिल्यांदा चषक मिळालेला. त्यावेळी आम्हाला सरांनी पेढा म्हणून आमचा सत्कार केला. तो मी क्षण कधी विसरू शकत नाही. त्याच्यानंतर स्पोर्ट असले की बांध्याबरोबर आमची नेहमी भांडणं असायची. त्यांना अक्षरशः म्हणजे ती पळायला लावायचं टार्गेट, आमचा संघ जिंकायचा, पण सगळ्यांचा सपोर्ट असायचा. त्याच्यामुळे ते खूप आठवणी अक्षरशः भरून येत आहे. तुम्ही सगळे सर इथे आले त्याच्याबद्दल मी तुमचं खूप आभार मानते. थँक्यू. त्यानंतर कविता वापरायचं. आदरणीय शिक्षक वर्ग आणि माझे उपस्थित इथले 10वीच्या बॅचचे 2003 मधले सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, तर आज मला सांगायचं आहे की 10वी पर्यंतचं शिक्षण हे कशा पद्धतीने माझं गेलेलं आहे. त्याच्यात मला किस्सा मोठ्या आवडीने आवडतोय किंवा आठवतोय. तो म्हणजे मी 9वी मध्ये असताना एकदा की माझा जो गणवेश असतो त्याच्यावर बेल्ट लावला होता आणि त्या बेल्टच्या वर मी के हे अक्षर लावलेलं होतं. कविताच्या नावाचं के हे अक्षर लावलं होतं. आणि त्या दिवशी त्यावेळी मला ना कोरगावकर सरांनी उभं केलं होतं. कारण होतं काय होतं ते मला आठवत नाहीये. आणि मला बोलले की हे तू काय लावलंय? मी बोलले ते लावलंय. तर सर बोलतात त्याच्या पुढे अजून नाव लिहायला पाहिजे होतं, यू काढायला पाहिजे होता. तो एक किस्सा मला मोठा आठवतोय. पण त्या शिक्षकांनी आमच्यासाठी जी मेहनत घेतली होती ती खरोखरच कौतुकास्पद होती. हे मी कधीही विसरू शकत नाहीये. नंतर खोत मॅडमचा मला इतिहास हा विषय शिकवत असताना जो भारत काढायचे, एका मिनिटात जो भारत काढायचे, ते एक त्यांचं आठवणीत ठेवण्यासारखं आहे. नंतर कलावंत मॅडमने आम्हाला कार्यानुभव हे शिक्षण दिलेलं होतं आणि भरत काम हे पण त्यांनी चांगल्या पद्धतीने शिकवलेलं होतं. त्याच्यानंतर सौर मॅडम हे प्रत्येक विद्यार्थ्याला चिमटा काढायचे. एखाद्या विद्यार्थ्याने जर त्यांचं काय ऐकलं नाही किंवा काहीतरी तंगमंगा केलेली असेल किंवा माझ्या खोड्या काढत असेल तर जाऊन ती चिमटा काढायचे. हे एक त्यांचं बोलण्यासारखा एक विषय आहे. नंतर यांच्या शिस्तीच्या बाबतीत तर खूपच त्यांनी छानच केलेलं होतं. प्रत्येक विद्यार्थ्याला ते बाहेर वरांड्यात उभं असताना सांगायचे, खिडकीतून उभे राहून सांगायचे, सायकल लावलेली असेल तर ती शिस्तीतच लावलेली असली पाहिजे. त्याच्या जर बाहेर असेल तर ते
त्यांना बोलवून घ्यायचे आणि त्यांना शिक्षा करायचे. ते एक मला त्यांचं आठवतं. मुलींनी जर हेअरस्टाईल केलेली असेल तरी ते असे केसाला हलवायचे. तो एक किस्सा त्यांचा आठवतो. की शिक्षकांचं सांगायचं तर आणि पाटील सर हे चित्रकला खूप छान शिकवायचे. प्रत्येक परीक्षेत आम्ही त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद द्यायचो हेही मला आठवतं. प्रत्येकाने त्याचा सहभाग घेतलेलाच आहे आणि त्यांची चित्रकला खूपच छान आहे. याच्याबद्दल मला त्यांचं भारी वाटतं. तर गावडे सर क वर्गाला शिकवायचे पण मला माहिती होतं ते खूप गणित खूप छान शिकवत आहेत. त्यांचा प्रश्नच नाही आहे. खूपच छान शिकवतात पण आम्हाला त्यांचा अनुभव आलेला नाही आहे. आम्हाला शिकवायलाच नव्हते. तो एक आमचं दुर्भाग्य म्हणायला पाहिजे खरं तर. पण ते मी विसरू शकत नाही. सांगेलकर सर तर आम्हाला विज्ञान शिकवायचे. ते पण खूप छान शिकवायचे विज्ञान. त्याच्याबद्दल वाद नाही. विज्ञान 2 हा विषय ते शिकवत होते. नंतर गावडे सर पण आम्हाला मराठी विषय शिकवायचे. त्यांचं पण मी इथे आभार मानतो. त्यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला मराठी विषय समजून सांगितलेला आहे. व्याकरण हा विषय पण त्यांनी समजून सांगितलेला आहे. त्यांनी हळूहळू जे शिक्षण पुढे पुढे घेतलं त्याच्याबद्दल मी त्यांचं खूप कौतुक करते की त्यांनी तिथेच न थांबता त्यांनी आपलं शिक्षण काय केलं आहे पुढे पुढे वाढवत गेलेलं आहे आणि ते आज ते उभे आहेत. याबद्दल मी खूप त्यांची आभारी आहे. नंतर गावडे सर हे माझे क्लासमेटचेच बाबा असल्यामुळे मी त्यांना खूप रिस्पेक्ट देते आणि माझे 2 शब्द इथेच संपवून कविता हा राणे मॅडमचं पण बोलायचं झालं तर इतिहास विषय खूप छान शिकवायचे आणि बाळू त्यांच्या दुकानावर आम्ही रोज शेंगदाणे फुटाणे वाटाणे घ्यायला जायचो. त्या पण आठवणी मला अजून ताज्या आहेत. हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हापासून आपल्यापैकी एक मित्र होते ज्यांचं नाव आहे नानू शेगडे. हे सुरुवातीपासून म्हणायचे की जेव्हा गेट टुगेदर ठरेल तेव्हा मी माझं मनोगत मांडणार आहे. तर मी विद्यार्थ्यांमधून नानू शेगडे यांना आमंत्रित करतो त्यांचं मनोगत मांडण्यासाठी. नानू शेगडे हे तू धन्यवाद. सर्वप्रथम मी इथं आमचं 2003 टुगेदर म्हणून आम्ही जे फायनल केलं आणि जेणेकरून आम्हाला इथं सर्व सर वगैरे आणि त्यांचे मी पण सर्वात प्रथम धन्यवाद देतोय. जे मुंबई पुण्याला जे आमची मित्र होते त्यांनी या कार्यक्रमासाठी इथं जे आले त्याच्याबद्दल त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो. आणि आपला आता मुलाचा टाइम दिला. एखाद्याने नवऱ्याला पटवून पण आले असती मला इथं काम आहे तिथं काम आहे. थोडेसे नवरे म्हणतात गेट टुगेदर म्हणजे त्यांना थोडंसं माहीत पण नसेल कदाचित काय असेल. पण तुम्ही सर्वांनी आला इथं आला म्हणून तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं शुभेच्छा. आणि सर एक सांगायची गोष्ट म्हणजे आम्हाला फणशीकर सर शिकवत होते गणित आणि जेव्हा मला त्रिकोण काढता नव्हते त्यावेळी त्यांनी मला जे मारलं पण त्यांच्या त्या शिकवण्यामुळे आता मला त्रिकोण काय चौकोन पण काढायला यानंतर विद्यार्थ्यांमधून शंकर परब हे आपलं मनोगत व्यक्त करते. शंकर परब सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. सर्व माझ्या शिक्षकांच्या चरणाशी नतमस्तक होऊन मी माझे 2 शब्द बोलू इच्छितो. मला शाळेत असतानाच्या काही एक 2 आठवणी आठवत आहेत. मला वाटतं परिपाठाच्या वेळी एकदा मी ए मेरे वतन के लोक गाणं म्हटलेलं आणि ते गाणं मी मला जसं जमलं तसं म्हटलेलं आणि कलावंत मॅडमनी मला बक्षीस दिलेलं. ते आशीर्वाद रूपी मला ते बक्षीस मिळालेलं. आणि त्यानंतर आता सध्या मी ज्या कंपनीत कामाला आहे आमच्या कंपनीची एक एनजीओ व्हिजिट होती आणि त्या एनजीओ व्हिजिटमध्ये मी राधा ही बावरी हे गाणं म्हटलेलं आहे. पण जस्ट त्याला एंटरटेन करण्यासाठी आम्हाला ते करायला सांगितलेलं आणि ते
केल्यानंतर आमचे जे ब्रांच मॅनेजर आहेत त्यांनी मला 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आणि ते 1000 रुपयाचं बक्षीस जेव्हा मी स्वीकारत होतो ना तेव्हा मला लिटरली माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मला माझ्या शाळेची आठवण झाली आणि माझ्या शाळेत जेव्हा परिपाठाला आम्ही तो प्रोग्राम केलेला आणि त्या गाण्यावर मला कलंत मॅडमने जे बक्षीस दिलेलं ते मला आठवलं. एक दोन वेळी म्हणून दाखवतो त्या ज्या परिपाठात आम्ही तेव्हा सादर केलेल्या त्या. ए मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए कुछ याद उन्हें भी कर लो कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए जो लौट के घर ना आए. ए मेरे वतन के लोगों आँख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. ऐ मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली. थे धन्य जवान वो अपने थी धन्य जवानी उनकी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जय हिंद की सेना जय हिंद की सेना जय हिंद जय हिंद जय हिंद. अजूनही ते गाणं असं कधी म्हणायला कधी म्हणावं असं वाटलं तरी माझ्या डोळ्यात आता अजूनही माझ्या डोळ्यात कधीतरी पाणी येतं. अजून दुसरी आठवण म्हणजे सांगायची तर आपले आताच ते सर आता आपल्यात नाही आहेत आनंद बोंद्रे सर. मला वाटतं आनंद जाधव आणि आम्ही 9वी येतच होतो आणि आमचा आनंद जाधव आणि आमचं काहीतरी असंच बोलण्यावर मी आनंदला आणल्या म्हणून आवाज दिलेला तर त्यांना वाटलं की मी त्यांना आवाज दिला आणि आम्हाला दोघांना घेऊन ना माझ्या बहिणीच्या वर्गात घेऊन माझी बहीण 6वीत होती आणि 6वीत माझ्या बहिणीच्या वर्गात घेऊन आम्हाला दोघांना घेऊन पट्टी अगदी उभी सरांनी. आणि पण नंतर जेव्हा एक 2-3 दिवसानंतर जेव्हा त्यांना आम्ही सांगितलं सर तुम्ही आम्हाला मारलं पण मारल्याबद्दल काही नाही पण आम्हाला जस्ट क्लॅरिफाय करायचं की आम्ही तुम्हाला आवाज दिला नव्हता. माझा ऍक्च्युली मीच आवाज दिलेला तो आमचा मित्र आनंद जाधव होता त्याला मी आणल्या म्हणून आवाज दिलेला. तर त्यानंतर बोंद्रे सरांची आणि आमची जी मैत्री जी झालेली होती ना ती खूप बोंद्रे सर आमच्या घरी पण आलेले. बोंद्रे सरांना कधी आमच्या घरी काय बनलं तर मी आणून द्यायचो कधी कधी. तर ह्या माझ्या तेव्हाच्या आठवणी. धन्यवाद. शंकर परब यांनी सुंदर असं गाणं सादर केलं आपल्या समोर आणि चांगले किस्सेही सांगितले. नानू शेगडेने सांगितल्याप्रमाणे चांगले किस्से सांगताना वाईट अनुभव पण सांगा मार खाल्लेला पण सांगा कारण आता काय मार भेटणार नाहीये तुम्हाला. आता काय शिक्षक आपल्यासाठी मार देण्यासाठी नाही आले. तर याच्यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो सुप्रिया मिस्त्री.
मान्यवर आणि सर्व शिक्षक आणि त्याचबरोबर इथे जमलेले माझे सगळे मित्रमैत्रिणी, आज खूप छान वाटतंय इथे येऊन, कारण 20 वर्षानंतर तब्बल हा जो एवढा मोठा काळ आहे, ह्या 20 वर्षाच्या काळानंतर आज आम्ही इथे एकत्र भेटतोय. जवळपास चेहरे सुद्धा ओळखीचे वाटत नाहीयेत, थोडे थोडे, जसं की मी तर 10वी ब मध्ये होते, पण 10वी क च्या विद्यार्थ्यांचे बिलकुल चेहरे आठवत नाहीयेत. 10वी ब चे थोडे थोडे आठवत आहेत, चे आठवत आहेत. पण हा एवढा वर्षाचा जो गॅप आहे, हा गॅप आज इथे भरून काढला गेला. त्यामुळे जे मगाशी नाव घेतल्याप्रमाणे विश्राम गावडे, शावियर फर्नांडिस, हे आंतोन फर्नांडिस, हे सगळ्यांच्यासाठी एकदा धन्यवाद. आणि जर तुम्हाला वाटत नाही का थोडंसं टाळ्या कमी पडतात आपल्या शिक्षकांसाठी? एकदा जोरदार, जसं की बघा पाऊस सुरू झाल्यावर काय होतं, पहिल्यांदा थोडासा रिमझिम पडतो, बरोबर, गडगडाट होतो, रिमझिम पडतोय. मग पहिल्यांदा काय करा, एक थोडंसं मी आता तुमच्या एक ऍक्टिव्हिटी करून घेते. सगळ्यांनी हात वर करा, हात. हा, काय करायचं, पहिल्यांदा एका बोटाने टाळी वाजवायची, एका, हा अशी करायची एका बोटाने. बघा आवाज कसा येतो, हळू, जसं की थोडा थोडा पाऊस पडतोय आणि नुसता गडगडाट सुरू झाला, ढग सुरू झाले. हा वातावरण म्हणजे वातावरण कसं दिसतंय. थोड्या वेळाने 2 बोटे घ्या, 2 बोटे करा ना, ऍक्टिव्हिटीज आहेत त्या. त्याच्यानंतर 3 बोटे घ्या, 4 बोटे आणि नंतर 5 बोटे. हे काय आहे, हे जे आपलं क्लॅपिंग आहे ना, हे आपल्या शिक्षकांसाठी आहे. कारण आज एवढ्या वर्षांनी शिक्षकांचं एवढं वय आहे, सगळं आहे, आणि आज ते एवढं आपला वेळ आपल्यासाठी देत आहेत, बरोबर ना? जोरदार अजून क्लॅपिंग झालं पाहिजे शिक्षकांसाठी. आपण तर आहोत, आपण आपलं काम करतोय, संसार सांभाळतोय, सगळं करतोय. आपण येऊ शकतो, जाऊ शकतो, प्रवास करू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो, बरोबर. पण शिक्षकांना इथे येणं, आपला टाइम इथे देणं, हे खूप म्हणजे खूप आपल्यासाठी मोलाचं आहे. तर मी आज तुम्हाला इथे थोडंसं माझं मनोगत व्यक्त करते. इयत्ता 5वी पासून मी ह्या स्कूलमध्ये आहे, न्यू इंग्लिश स्कूल मधुरा, आणि खूप म्हणजे खूप छान वाटते, कारण एवढी आपली ही शाळा, सगळं आम्हाला त्यांनी शिकवलंय, सगळ्या ऍक्टिव्हिटी शिकवल्या, जेणेकरून आज आम्ही त्या शाळेतून बाहेर पडलोय. 10वी 12वी केली, B.Com झाले, M.Com झाले, पण ते संस्कार जे त्यावेळी इयत्ता 5वी मधून त्या शाळेत दिलेले आहेत, ते आज माझ्यामध्ये किंवा आमच्या सर्वांच्या मध्ये आहेत. त्याच्यामुळे आज आम्ही लग्नानंतर सुद्धा एक छान पद्धतीने आपला संसारही करतोय आणि काही असं ऍक्टिव्हिटीजही करतोय आणि स्वतःच्या पायावर उभे सुद्धा आहोत. त्याच्यासाठी आपल्यासाठी आधी जोरदार क्लॅपिंग करूया आपण. कारण हे जर संस्कार आपल्याला दिले नसते, काही चांगल्या वागणुकी, जसे आता बऱ्याच जणांनी सांगितलं की मार मिळाला, जर तो त्यावेळेस जर मार नाही मिळाला असता तर काय झालं असतं, तसेच राहिलं असतं ना, सुधारणा झाली नसती. त्याच्यामुळे मारही मिळणं तेवढंच गरजेचं आहे. तर इयत्ता 5वी पासून आपल्याला भोगळे मॅडमने इंग्रजी शिकवलंय, त्याचबरोबर स्वार मॅडम यांनी मराठी शिकवलंय, राणे मॅडम इतिहास वगैरे शिकवायचे. त्याच्यानंतर मग आपण आलो डायरेक्ट 10वी मध्ये, म्हणजे 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी हे सगळं आलंय. पण 10वीचं वर्ष आपल्याला खूप अगदी काय म्हणतात ते टार्गेटफुल असतं, म्हणजे तिथे सगळं आपलं पुढचा बेस अवलंबून असतो. तर 10वीचे मी काही किस्से सांगेन माझ्या बाबतीतले. त्याच्यातला पहिला किस्सा म्हणजे आपले जे वाजे देसाई सर आहेत, ह्यांना तर आपण रोज घाबरायचे, बरोबर ना? मी तर घाबरायचे, पोटात अगदी गोळा यायच्या माझ्या. सर आले तर तेव्हा आता काय विचारणार, व्याकरण काय घेणार आहे, हे सगळं. त्याचबरोबर जो सकाळचा आमचं पाठ व्हायचं, सरांचा लेक्चर व्हायचं बघा सकाळी 9:30 वाजता. लक्षात आहे काय कोणाच्या? सरांचा क्लास व्हायचा ना सकाळी. हा, मग सर आले की कधी कधी काय करायचे, सगळा जो आपला इंग्लिशचा क्लास आहे तो घ्यायचे. त्याच्यामध्ये आधी पहिल्यांदा रिव्हिजन घ्यायचे, काल काय शिकवलंय ते बघायचे. आणि ह्याच्यामध्ये पूर्णतः व्याकरण, सरांचं व्याकरण खूप पॉवरफुल होतं, वाजे देसाई सरांचं. आज अजूनही व्यंजन विसरत नाहीये. A-E-I-O-U ही व्यंजने आहेत, ही पूर्ण पाठ झाली आहेत. दरवाजांवर सुद्धा लिहायचे A-E-I-O-U, हे पूर्णतः पाठ झाले. आणि त्याच्यामुळे खूप छान आज आम्ही मुलांना सुद्धा
8वी मध्ये शिकवायचे. त्यावेळेस ते आमचं गायन घ्यायचे, जसं की शंकरने म्हटलं तसं गायन घ्यायचे चव्हाणबाई. त्याच्यामध्ये मॅडमनी छान पद्धतीने आम्हाला सर्वात्मका शिवसुंदरा हे सुद्धा आम्हाला त्यांनी कविता प्रार्थना शिकवलेली. आजही मी ती मुलांना म्हणून दाखवते. त्याचबरोबर आपले अजून सुद्धा म्हणजे नाडकर्णी सरांचं एक गाणं आहे, इयत्ता 9वीत नाडकर्णी सर 9वी बचे वर्ग शिक्षक होते. हा तूच सूर ठावा मजसी हे गाणं सरांनी त्यावेळेस आम्हाला शिकवलेलं खूप छान पद्धतीने. त्याचबरोबर फणशीकर सरांचं अजूनही गाणं मी कधी कधी म्हणायचे सर, ते आठवलं मला. एनिवे सरांनी एवढी सुंदर गाणी आपल्याला शिकवलेली आहे. त्याचबरोबर फणशीकर सरांचं सुद्धा उंच उंच गगन आहे अजूनही मी मुलांना शिकवते. 1-2 ओळी काय येणार पण मुलांना मी शिकवते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर मी विशेष कोरगावकर सरांचं सांगेन. कोरगावकर सर आम्हाला हिंदी शिकवायचे. हिंदीमध्ये मला छान मार्क्स मिळायचे, पण लेटर मध्ये मार्क खायचे. प्रति आणि प्रेषक हे लक्षातच यायचं नाही. आणि त्याच्यामध्ये सरांनी खूप छान पद्धतीने ओरडून मला शिकवलेलं. प्रति कशाला म्हणतात, प्रेषक कशाला म्हणतात हे समजावून सांगितलेलं. आणि खूप छान अशा आठवणी आज पुन्हा ताज्या झाल्या आणि खूप छान वाटते. तसंही आम्ही घरी असताना मुलांना ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. म्हणजे आज मुलं विचारतात की तुमच्या शाळेत कसं होतं, तुमचे टीचर कसे बोलायचे, कसे तुम्हाला ट्रीट करायचे वगैरे. कारण आज बघायला गेलं तर तसं शिक्षण नाही आहे. जे आपलं होतं ना पहिलीचं शिक्षण, तसं आज शिक्षण नाही आहे. आज तेवढ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जात नाहीत मुलांकडून. मुलांचा फक्त अभ्यास केला झालं का. पण आपल्याला त्यावेळेस हा विषय होते, भरतकाम वगैरे हे सगळे आपल्याला होते, पण ते आज नाहीये. मग हे खूप छान वाटलं, कारण आम्हाला तुम्ही एवढं चांगल्या पद्धतीने गाईड केलं, त्यामुळे आज आम्ही एवढं चांगल्या पद्धतीने करू शकलो वगैरे ह्या सर्व गोष्टी. आणि खूप छान बाळूचं मी विशेष सांगेन. बाळूकडे आम्ही चॉकलेट घ्यायला जायचो. बाळू एक किसमी दे रे, चॉकलेट घ्यायला जायचो. त्याचबरोबर वाटाणे वगैरे घ्यायला जायचो. आणि बाळू सुद्धा एवढ्या गर्दीत सगळं हे करून खूप छान पद्धतीने आम्हाला हँडल करायचा. कोणाला रिटर्न पाठवायचा नाही. कोणाचे पैसे जरी नसले पडले 1-1 रुपया तरी पण बाळू द्यायचा. असं नाही नंतर दिले तरी चालता, नाही दिले तरी चालता असं बाळू सांगा. त्याच्यामुळे तेही खूप विशेष कौतुक आहे बाळूचं. कधी कधी पैसे नाही, त्यावेळेस काय एवढे पैसे नव्हते म्हणा कोणाकडे, पण समजा जर नाही देता आले पैसे द्यायचे तर बरेच जण, पण नाही देता आले तर बाळू सांगायचं असं नाही गो मग ती चालता. त्याच्यामुळे ते विशेष कौतुक बाळूचं. आणि खूप छान पद्धतीने सगळ्या शिक्षकांनी आम्हाला शिकवलं. पाटील सरांचं सांगेल. पाटील सरांनी आम्हाला जे चित्रकलामध्ये स्थिर चित्र वगैरे सगळं नैसर्गिक चित्र आणि हे सगळं शिकवलेलं. त्याच्यामुळे हे मी का सांगते, कारण हे मी सगळं आज माझ्या मुलांना सांगते आणि दाखवते आणि त्यांच्याकडून ते करून घेते. तसंच आपल्याला ज्यावेळी शनिवारचा पिरियड असायचा, म्हणजे शनिवारी लवकर यावं लागायचं स्कूलमध्ये, पण आम्ही कासगावात राहायचो त्याच्यामुळे आम्हाला येणं एवढं पटकन जमायचं नाही. तर पावसकर सर आम्हाला पूर्ण ग्राउंडवर राऊंड मारायला सांगायचे. 2, 3, 4 अरे यार पावसकर सर राऊंड मारायला सांगणार त्यापेक्षा लवकर शाळेत गेलेलं बरं. हे खूप काही अशा गोष्टी आहेत आणि खूप छान छान गोष्टी. आणि आज खूप बरं वाटतंय, मस्त वाटतंय. आणि सर मॅडम आम्हाला 5वीत म्हणायचे मेस्त्री तुला चांगला ढोलाक घालतलंय हे सर मॅडम तेव्हा म्हणायचे. म्हणजे त्यावेळी काही एवढं माहिती नव्हतं, पण सगळ्या शिक्षकांचं हे जे बोलणं आपल्याबद्दल प्रेम, म्हणजे ते काही रागाने बोलायचे नाही, आपल्याबरोबर प्रेमाने बोलायचे आणि खूप छान पद्धतीने आम्हाला शिकवलं. म्हणून आज आम्ही वेल एज्युकेटेड झालो, संस्कारी झालो आणि आज आम्ही छान पद्धतीने अप अँड डाऊन आले, काही झाले तरी आम्ही आमच्या फॅमिली सांभाळतोय आणि खूप छान पद्धतीने आज आम्ही इथे सक्सेस झालो. त्यामुळे तुम्हा सर्वांचे इथे आल्याबद्दल, वेळ काढल्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सो मच.
धन्यवाद. सुप्रियानं उत्तम असं मनोगत मांडलेलं आहे, चांगले किस्से सांगितलेले आहेत, चांगली ऍक्टिव्हिटी पण करून घेतलेली आहे. बसून बसून कंटाळले होते विद्यार्थी, त्यांच्याकडून चांगली ऍक्टिव्हिटी पण करून घेतलेली आहे. तर आता आपल्याला जे शिक्षक होते ते बरेचसे शिक्षक व्यासपीठावर आहेत, पण काही शिक्षक काही कारणास्तव येऊ शकले नाहीये. तर त्यांनी फोन करून या आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात. तर त्यांची पण नावं मी घेऊ इच्छितो इथं. पणशीकर सर, ईव्ही देसाई सर, ईव्ही देसाई मॅडम, बांदेकर सर, आर पाटील सर, कांबळे मॅडम, तारी सर, सांगेलकर सर, कांबळे सर, त्यानंतर शिपाई मॅडम होत्या, धुरी मॅडम, त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक, अशा काही शिक्षक होते आपल्याला. ते आज या कार्यक्रमाला येऊ शकले नाही. त्यांनी फोन करून आम्हाला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. आणि आपले जे पी शिकवायचे शिरोडकर सर, त्यांची म्हणजे पावसकर सरांनी मगाशी मला सांगितल्याप्रमाणे बायपास सर्जरी काहीतरी झालेली आहे, त्यामुळे ते कार्यक्रमाला यायची त्यांची खूप इच्छा होती, पण मेडिकल इश्यूमुळे ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत आणि त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या. तर यानंतर बरीचशी मनोगत झालेली आहेत. अजून काही विद्यार्थ्यांना मनोगत मांडायचं आहे. त्यातीलच एक आपले 10वी बॅच 2003चे विद्यार्थी प्रतिनिधी शावियर फर्नांडिस हे आपलं मनोगत थोडक्यात मांडतील आपल्यासोबत. नमस्कार, मी शावियर फर्नांडिस. एप्रिल महिना चालू असा. 4 एप्रिल म्हणजे आमचं मालवणी दिन चालू, मालवणी भाषा दिन केलं जातं. मी कुठच्याही भाषेचा अवमान करणार नाही, पण मी मालवणीचो व्यवसाय करूच्यासाठी होतं. मच्छिंद्र कांबळीच्या पाठचं आम्ही त्याचा व्यवसाय करतो. त्यांची जी दिशा आहे ती आम्ही पुढे चालवण्यासाठी प्रयत्न करतो. माझ्याबरोबर तुम्ही त्याचा प्रयत्न करा म्हणून मी आशा बाळगतो. सगळ्यात पहिली मी सगळ्या शिक्षकांना नमस्कार करतो. आणि खरं जेव्हा आम्ही 10वी सुरुवात केली आणि पहिला दिवस जेव्हा आम्ही वर्गात दिलो तेव्हा असं वाटत होतं पहिली वर्ग आमची सांगायची जागा होती. मी कोण हो कोण हो कोण आणि काही समजा नाही होता. आम्ही आणि इथं दुसऱ्या सगळ्या छोट्याच्या गावात होतो आणि आमका काही नदीसन भारातनं चलत येता म्हणून झायगाण जाय होतो. ते कपडे इतके भिजले आणि तो जुना जो पहिलो आठवतो. त्याच्यामुळे काय त्याच्यावर वरचा फक्त बघा असा होता, खालचा काही करू नका अशी आमची परिस्थिती असं होती. दोघी असं आमका ज्या शिक्षकांनी आता मला खरं आनंद वाटता की आम्ही समोर बसलो ना, त्याच्यापेक्षा आमचे शिक्षक त्यांना खरोखर मन भागायला असताना ते आपल्या भाषेनं सांगतील. कशा माहिती आम्ही समोर बसलेल्या ज्या काय आतापर्यंत करून दाखवलं त्यांच्यानी जी शिकवण आमका दिली त्याचा खरोखर काहीतरी जाऊन प्रत्येकान शेतकरी आपापल्या काहीतरी मोठे झाले त्याचं समाधान 100% शिक्षकांका असतात. ते शिक्षक आपल्या शेतकऱ्याला शिकवण दिली. विद्यार्थी नाही असा एक मनाने आपल्या सांगण्यात जोड पडेल की मी रिकामी असं पण काळजी नाही म्हणजे 5 किलोवर झाडता त्याच्यामुळे कोण रिकामी नसतो सांगता म्हणजे मागच्यात तुम्ही बाजूला फक्त सांगता तुला काय नाही बघा असा आणि बघा या करून असा तुला काय आणि खरं मला असं वाटतं की आम्ही जेव्हा 10वीत पहिलं प्रवेश केलो आणि तेव्हाच असं वाटत होतं की आमची ओळख वेळ जात होती. आनंदभाई आमचं पहिलं आपलं पहिल्या त्यांच्या गायांचं असं होतं नाही येऊ नये काय नाही शिवा पडा पहिलं वाटतं काय पहिली 5वी पासून 10वी आठवत आणि ह्याचं पहिलं 5वी पासून आम्ही जर सुरुवात केली पहिल्या दिवशी आमचं खूप बळ वाटत होतं की असं आता काय बाबा शाळेत एक तर एवढ्या सर आम्ही 10 होतो बळ मडव्या आणि इतकी मोठी शाळा आणि पहिल्या दिवसाची आठवण आता पहिल्या गॅपमध्ये झाली जेव्हा आम्ही वर्क वगैरे करत होतो तेव्हा. विश्रामान सांगल्याप्रमाणे 5वी ते 10वी पर्यंत तू वगैरे सांगले नाही पण लग्नाचा विषय एका नाही सांगा नाही बाबा माझा लगीन झाला माझा दूर पगार माझ्या काय चालतं काय सांगतो नाही फक्त काय आमचं मी व्हायचं बाकी काय नाही थोडं काय सांगा तुझं समजा नाही बाबा लगीन झालं काय करायचं तसं समजा माया शिक्षकांनी आमकाची आतापर्यंत ज्ञान दिलं त्याचं आम्ही 100% पूर्ण प्रयत्न केलो की तो सफल तुमच्यासाठी. 10वी पर्यंत आम्ही जेव्हा बाहेर पडलो तेव्हा असं वाटत होतं आता शाळा संपली आणि आमची मजा झाली पण शाळा जळत गवली बसलेले बँक जळत गवले. आम्ही शाळा सोडून गेलो तरी पण अजूनही शाळा तशीच आहोत शिक्षक आमचे तसेच आहोत बाबडे अजूनपर्यंत मला वाटतं तर वायजे देसाईचं काही बदलाव नाही त्याच्यावर चव्हाण मॅडम असं तसे आहोत काही फरक वाटत आमच्या वयाचेच आहोत अजून तर काही वाटत बघायचं फक्त पण
माझ्याकडे एवढी नव्हते पण मी बोलतो असं तसे बाकी काय नाही. आता ते आमची हे असत ना त्यांचं तो आणतो तो आहे तो आमचा आठवण आवतो ते आमचं लक्ष आठवतो पण आम्ही गाणं नव्हतो तो तुमचा आम्ही गाणं नव्हतो आमच्याकडे लक्ष होतं आमचं नाही आता ना. आता 10वी करून आम्ही जेव्हा 10वीतून बाहेर पडलो तेव्हा खरोखर आमका वाटत होता की 10वी झाली आणि आमची मजाच झाली आता. पण आता 20 वर्षानंतर असं वाटतं की परत आम्ही 10वी त्यांना 5वी ऍडमिशन घेतला ना तरी सगळेजण मला वाटतं तयार असतील मुला बाहेर असतील तरी त्या तयार असतील ऍडमिशन घेऊन. आणि मला वाटतं शिक्षकांकडे जसं काय ह्या नाही आता तेव्हा तयार असेल शिक्षक शिकव अजूनच जा तुम्ही ज्ञान दिलेलं आहे त्याचा मी सांगतो 100% 99% सगळ्यांनी त्याचा सफलता केलेली असतात. जर तुम्ही ऐकलं आतापर्यंत कोण इंजिनियर झालो कोण सांगता मी ह्या फॅक्टरीत आहे कोण सांगता मी कॉन्ट्रॅक्टर आहे कोण सांगता मी तो काय नाही काय केलं असं तुला एका तुला वाटतं की बाबा नाही बाबा आम्ही शिकवलं आणि बाद झालं असं कोणीही राहणार नाही. गृहिणी असली तरी त्यांचे प्रयत्न करून सगळ्यांनी असं काय वेगळ्या दिशेत तुमचं नाव कधीही खाली पडून आम्ही देऊ ना ह्याच्या पुढे देऊचो ना. आम्ही जोपर्यंत तुमच्या समोर असो तुम्ही आमच्या समोर असतो तोपर्यंत मान सन्मानानं आम्ही तुमच्याच बरोबर असतो. आता शाळेची आठवण सांगायची झाली त्याला आम्ही एक तर ह्या चिखलातनं जाय होतो तर आपला बडक्याचं दमक्यातलं पाणी घेऊ होतो आणि हातपाय धुवू होतो. सीझन का नळाच्या पाणीपासून हातपाय धुवून हातपाय धुवून गेलो होतो काय ह्यांच्यानी मारले गाठी पाठचे पण हातपाय धुवून का तुम्ही आता सकाळी जाताना नाव घालतो मुलांना येतो तर नाव घालतो होय मला सगळीच होय तेव्हा आमचं पाणी पण मिळालं होतं हातपाय एकच टाकी त्यांची काय चुकी नाही होती. पण ते पासून आपण पेज म्हटली का काय विचारतो आम्ही 4 जण घाललेलो होतो मी म्हणून म्हणजे जो कोण झाडं दिसतात आणि त्याला आपलं पेज धुवून द्यावं आणि गायांचा लागला होता की पेज जो बनायचो जो वाढतो त्याचा एक मोठो लिहिलेलो होतो तो फक्त आम्ही तो बाजूलाच पहिलो म्हणजे बाकीच्यांना मिळाले काय नाही थोड्याच्या मेळा होती थोड्याच्या तो निवड मेळा होतो त्याच्या बाबतीत काळे थोडे जण आली होते काय ते रोड चालू आम्ही काय तर फुकटचाच घ्या होतो आम्ही काय गावा घेऊन लावला तर 2 जण भावे होतो आम्ही सगळं. आता तुमचं खऱ्या जणांचं झाल्या त्या इतकीची आठवणी होती खबर. आता माझ्याबरोबर केस करत भावे का तुमचं थोड्याला माहिती होत कशात वायली दिसायला अक्षरच्या धरल्याने ओढल्याने अजून मला आठवता केस मोठी जागा वाजायची आणि तेव्हा सवय होती त्या जागा धरल्याने आणि जो हलवल्याने काही जण आता बोलून मला वाटायचं हलवलं काय का म्हणा मी आधी पहिल्यांदा भावी आता बोलून भावी थोड्यांचे गेले पण मी भावी नाही असून तसे आता एक बघा पडला आता त्यांच्यानी एक संस्कार आणि खरोखर तुम्ही जी आम्हाला शिस्त दिली खरंच शिस्तीचं पालन मी तर हे तुम्हाला सांगतो 100% शिक्षकांच्या जी शिकवणी 100% पालन करण्याचा प्रयत्न करतो. कुठचीही गोष्ट असेल असं एकही आमच्याकडनं वाक्य जायचं ना एकही आमची अशी ह्या जाऊची ना वागणूक की बाबा आमचे शिक्षक आहे ना खरी तरी खाली मान घालूची लागते. आतापर्यंत कोणी गुरु नाही ह्याच्या पुढे कोण गुरुचं नाही. प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रात मोठं झालेलं असा प्रत्येक क्षेत्रात जाऊन मोठं जाऊन त्यांनी आपल्या बरोबर आमच्या सगळ्यांचा आम्ही एक सगळा कुटुंब कसा आला सगळ्यांनी एक बघा असा जोपर्यंत बापूस आपलं जिवंत असता तोपर्यंत बहीण असता तो जर ह्या सगळ्या कुटुंबाचं जोपर्यंत वायली देसाईचं नाव तोपर्यंत आमच्या वडाकर काही एक बहीण आहे काय तर किती मोठं आम्ही सांगतो तू आता आम्ही असं मांडतो ना असे वाटताना सांगतो तू आता खूप बोलतोय अजून वायली देसाईकडे जावे ना एखाद्या तरी मला का अजून येऊची काही भांडण नाही त्यांच्याकडे नको शिवापडायला आम्ही कायचा भेटतो एवढी भीती आणि भीतीच्या पुढे आपला प्रेम त्यांनी दिलेला का होता आमच्याकडे सगळा शिक्षक म्हटलं तर सगळे शिक्षक एकही शिक्षक असं नाही की बाबा बाळूचा तर नावच वेगळा आमच्याकडे केव्हा झाली पैसे नसावं त्यांचे नावाने बाळू सगळे पैसे दिले होते पण मला वाटतं आम्ही तर तिला ठकायलो काय ते गणपती समाजता घेतला आणि गेला आणि आम्ही येऊन जातो हात घेतो का कोणी घेतला काय माहिती ती शाळामध्ये सुटली काय ती काय आली हे 2 रुपये तेव्हा कोणा गाव होते आता पॉकेट मनी आता अगोदर पॉकेट मनी नाही होती आता पॉकेट मनी 100 रुपये 200 रुपये आम्ही मुलांना देतो कधी 4-5 वर्ष झाले तरी पॉकेट मनी गेला वर्षी आमच्याकडे पॉकेट मनी घेतो पॉकेटच नाही मनी घ्यायची तिकडे गावाकडे मागायचं काही भरत दिसा होता आणि त्या काय शाळेत बोल रिझल्ट होतो काय शिका पडला घरच्या त्यांच्यावर जाऊन आपत्ती काय सांगा काय जाऊ मागा असं वाटत नाही कधी बाबा आम्ही काय विद्यार्थी काय ह्या पहिल्या ह्याच्यात नाही का हे मध्ये आम्ही कधी BC नशिबाने पास झालो कशी कधी त्याच्यापुढे आम्ही मी त्या 10वी झाले का 12वी SPK कॉलेजात केलं SPK नंतर मी पालवा कॉलेजात ग्रॅज्युएशन केलं तालुक्याच्या होण्यासाठी मी कोल्हापुरात 2 वर्षाचा प्रयत्न केला ते ह्या क्लासेस ते त्याच्यानंतर
मिलिटरी भरती केलं, पोलीस भरती केलं, काय सोडून नाही काही अक्षरशः हैराण झालं. दादा आमची नारायण जेव्हा महसूल मंत्री असताना आम्ही 12वी पास होऊन आम्ही सगळं तयारी केलं आणि एका याच्यासाठी ग्रॅज्युएशन कम्प्लीट तेव्हा चालू होता ग्रॅज्युएशन, त्याच्यामुळे ती माझ्या कसं हुकली. खरोखर पण प्रयत्न सगळ्यांनी केले असते, पण ह्या सगळ्या करून पासून आम्ही घराकडे अजून असो काही जाऊन नाही असो आणि सगळ्यांना तुमका सांगतो जसे मी मागायचे सांगणार आमचे कुटुंब जसे पाहिजे तसे यावं तसे तुमका सगळ्यांना एक विनंती करी, जोपर्यंत तुम्ही औषधी बापाशी बरोबर राहा, जोपर्यंत तुमचा आवड बापू जिवंत असा तोपर्यंत तुम्ही औषधी बापाशीकडे राहा. आणि एक वाक्य कायमचं लक्षात ठेवा, तुम्ही मी जर सांगते मी अजून माझ्या आई बाबाकडे होतो, माझ्याकडे आई बाबा होतो ना, मी अजून त्यांच्याकडे होतो. आम्ही काय करतो की जर सपोज आम्ही मुंबईत होतो किंवा बाहेर होतो आई बाबा आमचं एक वाक्य कायमचं असतं की नाही आई बाबा माझ्याकडे होतो, कधीच असा होणार नका चुकत नसतं. आई जरी तुमच्याकडे असले मुंबईत तरी म्हणताना तुम्ही असं म्हणा की मी आई बाबाकडे होतो. खरं जरी तुमचा होता आणि जो हे आई बाबांसाठी तुम्ही सांभाळला 100% तुम्ही शिक्षणाचं नाही, तुम्ही शिक्षकांचं सगळ्यांचं जो काय त्यांच्याने आम्हाला शिकवण दिली ती 100% आम्ही 99 सांगलेलं ते फक्त हो शकलो 100% ती शिक्षणाची आम्ही व्यवस्था केली. म्हणजे आम्ही त्याची आत्मसात 100% केली. किती जण असे असतात की आई बाबा भावाकडे असतं नाही किंवा आई बाबा घराकडे असतं नाही, माता बायच्या कामानिमित्त काय असू शकतं, पण तुम्ही असं कधीच म्हणू नका. वाक्य मांडणी मांडताना आई बाबाकडे मी गवतो म्हणून सांगायचं. मी अजून तर आता आई बाबाकडे होतो. आम्ही 5 जण भाव होतो तरी मी लहान असं तरी पण मी आई बाबाकडे होतो. जरी सांगा आई बाबा आता माझे 92 वर्षाचे आणि 25 वर्षाचे ते आता कमायला नका तो आम्ही सगळं आहे, पण आम्ही असं कधी म्हणा ना किंवा आई बाबा कमी बघतोय म्हणा. आम्ही 5 जण भाव असो 4 जण समोर असा कधी आम्ही असं राहणार नाही की बाबा आम्ही आई बाबांना बघतो, आम्ही आई बाबाकडे होतो. ह्या जर सुद्धा आई बाबांना जर तुम्ही सांभाळलाय, जर तुम्ही सासू साशी सांभाळलाय सगळ्यात महत्वाचा सासू साशी सांभाळला ती आवड बापूचं ठेवा. त्याच्यात तुम्ही लग्न झाल्यानंतर तुमका काय बघत का आई बाबा काय घराकडे किती काय आमचं घेऊ शकणार नाही. 1-2 दिवस घेतील आपले लाडात, पण रोज काय घेऊ शकणार ना. तुम्ही त्या आई बाबांचं सांभाळ करा, 100% तुमच्या आई बाबांचं सांभाळ केलेलं. जशी तुम्ही कोणाची सुने असाल तशी त्यांची सून दिलेली असते ती पासून 100% सांभाळ केली असं मी तुमका सांगतो. आणि ह्या कार्यक्रमामध्ये म्हणजे आमचे विश्राम ज्यांच्या संकल्पनेने ह्याला त्याच्यात अंतून असा किंवा आणि कोणी असा खरोखरच चांगला होता. संकल्पना चांगली होती, प्रयत्न चांगले होते. आमचाही त्याच्यात काय दुमत नव्हता. जेव्हा मला पहिल्या दिवशी विश्रामाने फोन केला मी सांगितलं भाऊ वर्गाची सगळी जबाबदारी माझी, एकही तुका विरोध करूच नाही. काय असा तर खर्चापासून काय म्हणण्यापासून तोडण्यापासून सगळं आम्ही तयार असतो. काही या ना आम्ही पहिल्यांदा एक विषय होतो तो त्याचे घेऊन होतो, पण नंतर तो वाढत गेलो. पण माका या कसं सांगूचं आहे की आम्ही या सगळे बसलेले असताना की कोण कमी नाही असा आणि अपमान तर आम्ही कोणाचा सहन करून होतो ना. आम्ही एक मालवणी असो, मालवणीचा आमचा अभिमान असा. मालवणी म्हटल्यानंतर खोटा बोलायचो ना आणि खोट्या बोलल्यात का सोडतो ना. जो मी पुढचा कार्यक्रम आमच्या शाळेत येतो. मी आता तुमच्या सगळ्यांच्या साक्षी सांगतो, आमच्या कुटुंब प्रमुखाच्या साक्षी सांगतो, पुढच्या वर्षी ह्याच दिवशी आज काय आता अक्षय तृतीयेच्या दिवशी पुढच्या वर्षी शाळेत सगळे वर्कर सगळे क्लास आणि स्टाफ म्हणून सकट हॉल सगळ्यात आमका शाळेत होतात त्याची जबाबदारी सगळी मी घेतो. जर चांगल्या पद्धतीने नाही तर दुसरी भाषा आमका येतात. जसं आमच्या शिक्षकांनी शिकवला की बाबा भाव्या भाषेत नाही देणार तर आमका काढून घ्यायची आता सवय झालेली आहे. आम्ही एवढे लहान बोललो ना 35 वर्षाचे वडे झालेले असतो. पण ह्याही तुमका सांगतो एका शिक्षकाची ना आमच्या विद्यार्थ्यापैकी एकाचा जर अपमान झालो तरी तो आम्ही खयच्या परिस्थितीत सहन करतो नाही. जशी आमची शाळा असा संस्था तरी आमची शाळा असावी. आम्ही तिथे लहान मोठे झालो त्यांचे मतभेद वेगळे असते. आमच्या विद्यार्थ्यांपैकी परत उद्या काहीतरी झालेलं असताना एखाद्याने काहीतरी चुकीचा केलेला असताना त्याला सजा झाली म्हणून काय आम्ही विद्यार्थ्यांना काय शाळेत पोहोचत नाही असं थोडंच असतात. संस्थेत असं नसतं. आम्ही पासून असो अरे आता लहान झालेलं राहतो सगळ्या उगाच त्या गोष्टीत आम्ही जाऊया नको. पण तुमका सांगतो पुढच्या वर्षीचा कार्यक्रम त्याच संस्थेत असतो. पावसाळ्यात सगळ्यांना घेऊन असतो आणि त्याची तयारी आजपासून आम्ही तयारी करूया आणि कुठल्याही गोष्टी अति करूया नको. मान सन्मान पहिल्या दिवशी आपण सांगूया. मान सन्मान जर समोरच्या घेऊन नाही होतो त्याला मालवणी भाषा आमका दाखवची लागते की मालवणी माणसाचा काय असं आमका दाखवता लागतं. मी आज हे सांगतो तुमका कुठचाही विद्यार्थी असा नाही कुठचाही कारण जर तुम्ही सरळ असाल मी तुमच्या 100% पाठीशी गावाची माझी तयारी असा. माझी तयारी नाही तुमच्या पाठीशी 100% होतं. कधी मी अर्ध्या वर्षान पगार होतो ना ह्या तुमका 100% शाळा सुद्धा येते. ह्या सगळ्या बोलत असताना खूप टाइम लागलेला असा 1:15 झालेला भुके लागलेली असा ह्यात खूप काय असं बोलासारखा वेळ असा काय असा तो काहीतरी निर्बंध असा सगळ्यांनी प्रयत्न केला. कोणाचं नाव घ्यायचं नाही. शिक्षक तर अक्षरशः आता ह्याच्या राहण्याचे बसले आमच्या प्रेमासाठी
आणि एकंदरीत आता ती 2 तास झाले तर एकही शिक्षकान म्हणाल नाही मला जाऊचा किंवा त्यांना काही खरं जाऊचा असला तरी आता म्हणतात असं नाही आम्ही आता बघा शिक्षक वर्गात दिलेल्या जागा त्यांना वाटायची फिटिंग त्यांची आधी खरोखर चांगली असतात आमचं मन जसं तुमच्याबद्दल प्रेम असा तसं तुमचा प्रेमपासून आमच्या खूप असा ह्या आमका माहिती असा तुम्ही जे दिलेली शिकवण आम्ही ह्याच्या पुढेही चालू ठेवू त्याचो खरी एक आम्ही दुरुपयोग करूचो ना एवढा सगळ्यांच्या समोर वचन देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मालवणी जावियर फर्नांडिस यांनी मालवणी भाषेतून सुंदर असं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे तसंच हा प्रोग्राम पुढच्या वर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याच शाळेच्या पटांगणावर आवारात करण्याचं आश्वासनही दिलेलं आहे त्याबद्दल मी त्याचे आभार व्यक्त करतो कार्यक्रम सगळ्यांसोबतच होणार आहे आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत त्यानंतर आता आपल्यातले एक मित्र आहेत जे या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत त्यांनी पण व्हॉट्सअपवर मेसेज केला होता आणि आपल्याला शुभेच्छा दिल्या होत्या तर चिन्मय कुलकर्णी राहणारा शेरले हे आपल्यासोबत शिकायला होते आणि ते या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत त्यांनी पण व्हॉट्सअपवर आपल्याला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत याच्यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी विद्यार्थिनीमधून जर कोणी येत असेल तर चंद्रकलाकार दीपावली बोगटे आता दीपा परब आपलं मनोगत व्यक्त करणार सॉरी दीपा गावडे दीपा नारायण गावडे आपलं मनोगत व्यक्त करणार नमस्ते सगळ्यांना माझ्या मित्रमैत्रिणींना आणि इथे जमलेल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि सहशिक्षक यांना माझा नमस्कार मी दीपा नारायण गावडे माझे पप्पा पण इथे बसलेले आहेत नारायण गावडे मी आणि पप्पांनी माझ्या सेम शाळेत म्हणजे मी जेव्हा 5वी मध्ये आले तेव्हापासून माझे पप्पा तिथे शाळेमध्ये होते त्याच्यामुळे माझ्यावरती शाळेचा म्हणजे अभ्यास करण्याचा प्रेशर जास्तच होता कारण पप्पा शाळेत असल्यामुळे सगळे शिक्षक त्यांना ओळखायचे आणि सांगायचे की दीपा अशी म्हणजे हुशार आहे हे करते ते करते तर तो माझ्यावरती प्रेशर जास्तच होता आणि आज जे काही मी केलं आहे माझ्या लाईफमध्ये आणि मी जिथे पोचली आहे ज्या पोस्टवरती किंवा माझ्या लाईफमध्ये ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टींचं श्रेय माझ्या शिक्षकांना देते माझ्या आईवडिलांना देते बिकॉज ऑफ मी आज म्हणजे माझं लग्न झालं आहे मला एक मुलगा आहे आणि मी मुंबईमध्ये राहते माझे आई पप्पा जसं त्यांनी सांगितलं आता जसं मी माझ्या आई पप्पांबरोबर राहते आणि मी इंटरनॅशनल ट्रॅव्हल पण करते आणि जेव्हा मी माझं म्हणजे सांगायला गेलं तर मी जेव्हा मुंबईमध्ये जेव्हा मी स्कूल सोडून मी स्कूल 10वी नंतर डिरेक्टली मुंबईला शिफ्ट झाली त्याच्यानंतर मी जेव्हा फर्स्ट टाइम जेव्हा जॉबला लागली 12वी करत असताना मी जॉब चालू केला कारण मला काहीतरी लाईफमध्ये करायचं होतं कारण जेव्हा मी शाळेमध्ये होती तेव्हा माझ्या शिक्षकांनी जेवढे सगळे शिक्षक बसले आहेत त्यांनी त्यावेळी डिसिप्लिन काय असतं शिस्त काय असते म्हणजे शिस्तमध्ये कसं राहायला पाहिजे आपण मोटिवेशन काय असतं जसे देसाई सर बसले आहेत ते मला ऑलवेज मोटिवेट करायचे की तू भाषण करू शकतेस तू कर तुला स्टेजवरती उभं राहून बोललं पाहिजे तेव्हा भीती वाटायची की नाही मी नाही करू शकणार नाही होणार पण त्यावेळी जी त्यांनी माझ्यासाठी केलेली मेहनत त्यांनी केलेली आपण सगळ्यांनी केलेली जी मेहनत आहे ती मेहनतीमुळे आज मी जेव्हा मी स्टेजवरती माझ्या ऑफिसमध्ये जेव्हा जाते तेव्हा मला भीती वाटत नाही बोलताना कारण जे मी इकडे केलं आहे ते मला भरपूर म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर त्याचा उपयोग झाला आहे आणि सगळ्यात म्हणजे माझ्यासाठी खूप प्राऊडची गोष्ट आहे की जेव्हा मी माझ्या ऑफिसमध्ये जॉईन झाली मी ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करते ॲज अ PD मॅनेजर म्हणून आणि ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे आमचा मोस्ट ऑफ बिझनेस जो आहे तो US बेस्ड आहे आणि इंटरनॅशनल टूर होतात तिकडे आणि ॲज अ मी ते 10वी गावी शिकून पण जेव्हा फर्स्ट टाइम आमच्या ऑफिसमध्ये जेव्हा माझं नाव जेव्हा सजेस्ट केलं की मला फर्स्ट टाइम हाँगकाँगला पाठवत आहे शोसाठी तेव्हा ती गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती कारण मी गावी शिकून पण त्यांना अपॉर्च्युनिटी भेटली नाही आणि ती अपॉर्च्युनिटी मला भेटली आणि त्याचं सगळ्याचं श्रेय मी माझ्या शिक्षकांना देते बिकॉज ऑफ त्यावेळी त्यांनी म्हणजे
म्हणजे इथपर्यंत मला पोहोचण्यासाठी मेहनत केली नसती, मला त्यावेळी मोटिवेशन केलं नसतं, मला प्रमोट केलं नसतं, मला पाठिंबा दिला नसता, तर आज मी इथे नसली असती. म्हणून आणि आज मला सुट्टी नसताना पण मी खूप मेहनत करून तिथे सुट्टी घेऊन आली आहे, बिकॉज ऑफ मला हा दिवस सगळ्यांबरोबर अनुभवायचा होता आणि माझ्या शिक्षकांना म्हणजे भेटायचं होतं आणि त्यांचे आभार मानायचे होते. म्हणून थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात, मी तुमची खूप आभारी आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये तुमचं खूप मोठं स्थान आहे, जसं सगळ्यांच्याच आहे पण माझ्या आयुष्यामध्ये आहे, कारण आज मी इथे पोचली आहे. मी थोड्या दिवसांनी पुढे पण जाणार, ते बिकॉज ऑफ मी लहानपणापासून घेतलेले माझे जे संस्कार आहेत, तुमचा जो पाठिंबा आहे आणि तुम्ही जे मला मोटिवेट केलेलं जे सगळं काही आहे ते त्याच्यामुळे आहे. आणि म्हणजे मी माझ्या पप्पांना पण माझ्या आईवडिलांना पण त्याचं श्रेय देते की मी आज प्राऊडली जेवढं पण काही करते आहे बिकॉज ऑफ ते, कारण जसे तुम्ही शिस्तबद्ध आहात तसे सेम टू सेम ते पण तसेच आहेत अजूनपर्यंत. त्याच्यामुळे मी जिथे आज पोहोचली आहे, याचं घर सांभाळून, माझा मुलगा सांभाळून, माझी फॅमिली आणि माझं करिअर, हे मी सगळं बॅलन्स करते व्यवस्थित. थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांना, तुम्ही इथे आलात म्हणून थँक्यू सो मच अँड थँक्यू माय फ्रेंड्स ऑल्सो. थँक्यू. आता जेवणाची वेळ जवळ येत चालली आहे, सगळ्यांना भूक लागली असेल तर यानंतरचे जे मनोगत आहे ते थोडक्यात दिले तर बरं होईल. आता मी आमंत्रित करतोय मनोगत व्यक्त करण्यासाठी सिद्धेश पेडणेकर, राहणारा शेर्ले यांना. सिद्धेश. आज अक्षय तृतीया आहे, तर पुढच्या वर्षीचं गेट टुगेदर हे अक्षय तृतीयेच्याच दिवशी मडुरा न्यू इंग्लिश स्कूल मडुरा याच्या आवारामध्ये होणार आहे. याची पूर्ण जबाबदारी शाळुयाने घेतलेली आहे आणि ही जी तारीख आहे ती फायनल आहे. याच्यामध्ये काही बदल होणार नाही. त्याच्यासाठी जी काय परवानगी लागणार वगैरे काय ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या विश्राम गावडे, शालिवर फर्नांडिस, गणेश मिस्त्री, मनोज भाई, बांतोर फर्नांडिस हे करतील. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी नोटीस करायचं आहे की पुढच्या वर्षी अक्षय तृतीयेला पुन्हा एकदा 2003 या बॅचचं गेट टुगेदर होणार आहे. तसेच व्यासपीठावरील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सहाय्यक वर्ग, आपले बाळू दुकानदार बाळू काका यांनी नोटीस करायचं आहे की पुढच्या वर्षी आपला गेट टुगेदर जे यावर्षी शक्य झालं नाही ते पुढच्या वर्षी न्यू इंग्लिश स्कूल मडुराच्या पटांगणावर होणार आहे. हा, त्या दिवशी दुकान चालू ठेवा आणि पेप्सी जरा थंड करून ठेवा. यानंतर मनोगत व्यक्त करतील सिद्धेश पेडणेकर. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, सर्वात प्रथम जोरात टाळ्या होऊन द्या आपल्या गुरुजन वर्गाला. खूप ऍक्च्युली आठवणी आहेत पण कुठून सुरू करावे आणि समजत नाही. सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला ग्रुपवर ज्या लोकांनी या कार्यक्रमाला सगळ्यात प्राधान्य देऊन म्हणजे हा कार्यक्रम करायचा आहे असं ठरवलं, त्या पहिल्यांदा लोकांसाठी विश्राम, मनोज आणि शाविलियर वगैरे सगळे ग्रुपमध्ये एकत्र होऊन या कार्यक्रमा पहिल्यांदा त्यांचा धन्यवाद आणि त्यांच्यासाठी टाळ्या होऊन द्या. आणि सगळ्यात पहिली मला सांगू इच्छितो मी की माझे गुरुजन वर्ग ज्यांच्यामुळे आज आपण सगळे जे सक्सेसफुल आहोत किंवा आपल्या आपल्या क्षेत्रात ज्यांनी कीर्ती किंवा काय पुढे पाऊल टाकलंय त्या सगळ्यांसाठी पहिल्यांदा धन्यवाद गुरुजन वर्गांचे. आणि तुम्ही दिलेल्या शिकवणीमुळे आज आम्ही इथे पोहोचलोय, त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना नतमस्तक. खूप छान वाटलं की सगळे मिळून पहिल्यांदा खूप आठवणी होत्या की आपण ज्या आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर मोठे झालो त्यांचे चेहरे कसे असतील, सगळ्यांना भेटता येईल ह्याचं पहिल्यांदा मोठं कौतुक वाटलं. आणि सगळ्यात प्रथम पहिल्यांदा विश्राम आणि यांच्यानी हे जे कार्य घडून आणलं त्यांच्याबद्दल मला खूप कौतुक वाटलं की यांच्यानी असं विचार करून सगळ्यात पहिल्यांदा त्यांचे धन्यवाद मला करावे वाटतात की ही संधी दिली म्हणून. मी जेव्हा 10वीतून गेलो त्याच्यानंतर मी बांद्याला 2 वर्ष 12वी केलं सायन्स, त्याच्यानंतर
मला पणजीमध्ये अपॉर्च्युनिटी भेटली एक त्याच्यामध्ये फार्मसी कॉलेजमध्ये मी ॲडमिशन घेतलं आणि तिथून माझी जर्नी खरी सुरू झाली की 10वीतून. जे संस्कार आज तुम्ही आम्हाला दिलेत किंवा मला दिलेत त्याच्यामुळे मी हे पुढे करू शकलो. चव्हाण मॅडम आहे तिथे, त्या आमच्या इथे होत्या राहायला. मला मी जेव्हा फर्स्ट टाइम बघितलं तेव्हा मला भरून आलं की मला बरं वाटलं की सगळ्या त्या ॲक्च्युली आमच्या इथेच राहायला होत्या आणि खूप गोष्टी त्यांच्याकडनं पण शिकायला भेटल्या. आमचे वायचे सर त्यांच्याकडनं पण आम्हाला खूप शिकायला भेटलं. सगळे आमचे गुरुजन वर्ग, गावडे सर, कशाळीकर, बावस्कर सर. मला खास करून आठवतं की उंचवडीमध्ये खूप मोठा वाटा होता त्यांचा. मी आणि उत्तम नाईक म्हणून होते, तो आज आला नाही, त्याला पण मी फोन केलेला. तो म्हणाला कुठल्या तरी कामामध्ये तो बिझी आहे. तर म्हटलं ठीक आहे. तर मला सगळ्यात खास करून त्यांच्याकडनं मला उंचवडीमध्ये प्राईज भेटायचं. पण बांद्यामध्ये पण गेलेलो आणि 2 पारितोषिक मला भेटलेली, ते त्यांच्यामुळे झालेलं. सो पुन्हा मला धन्यवाद करू इच्छित आहे की सगळ्यांचे ज्यांच्यानी ह्या कार्यक्रमाला येऊन प्रतिसाद दिला आणि घडवून आणल्याबद्दल. थँक्यू सो मच. त्यानंतर आता आपल्यामध्ये असे एक विद्यार्थी होते, आपण सर्व शिक्षकांना घाबरायचो, आपल्या वडिलांनाही घाबरायचो, पण असे एक विद्यार्थी होते त्याचे वडीलच शिक्षक होते, तरी पण तो शिक्षकांना घाबरायचा नाही आणि सगळ्यात जास्त मस्ती तोच करायचा. असे आमचे लाडके मित्र अमेय पाटील आता आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. सर्वप्रथम सर्व शिक्षकांना माझा नमस्कार. आठवणी सांगायच्या आणि आता वेळ पण कमी आहे आणि ऑलरेडी बोलणं झालं होतं की 5वी पासून जो प्रवास होता 10वी पर्यंतचा तो मांडायचा होता. तर तो प्रवास असा म्हणजे एवढा की काही गोष्टी एकतर मी लहानपणी थोडा जे खोडकर म्हणतात नावली तो प्रकार माझ्या बाबतीत होता, पण भीती पण तेवढीच होती. कारण शाळेत जरी मी शाळेत होतो तरी वडील शिक्षक असल्यामुळे जरी शाळेतली कंप्लेंट असली तर ती घरी येईल. दुसऱ्या बाजूला ती भीती सगळ्यात जास्त होती. पण 5वी पासून जर प्रवास मांडायला गेला तर 5वीतल्या पहिल्या शाळेतली पहिली एंट्री पहिल्या क्लास टीचर या सर मॅडम होते ज्या मराठी शिकवायच्या आम्हाला त्यावेळी आणि त्या क्लास टीचर पण होत्या. पण मराठी सोबत त्यांची बाकीची जी क्लास टीचर म्हणून एक जबाबदारी होती त्यावेळी. मला आठवत असेल की परिपाठ हा त्यावेळी आपल्याला कंपल्सरी होता, एक आठवडा असायचा परिपाठाचा. त्याच्यानंतर पहिला म्हणजे 5वीत असताना जो परिपाठ होता तो आठवडाभराचा असायचा. एक आठवडा एका वर्गाला दिलेला असायचा. त्याची तयारी जी असायची ना ती 2 आठवडे आधीपासून असायची आमच्या वर्गामध्ये. कारण पहिला जो तास होता तो मूल्यमापनाचा होता, त्याच्यानंतर मराठीचा तास असायचा कायम. मूल्यमापनाचा तास हा परिपाठालाच जायचा. तयारी म्हणजे कुठलाही कार्यक्रम असू दे, कुठलीही कॉम्पिटिशन असू दे क्लासची, म्हणजे त्यावेळी 5वी ते 7वी 8वी ते 10वी असे ग्रुप असायचे. पण कुठल्याही कार्यक्रमाची तयारी मॅडम स्वतः त्या एका तासामध्ये करून घ्यायचे. म्हणजे जे पण वर्गातले पार्टिसिपेट असायचे त्यावेळी. पण दुसरी म्हणजे आता देसाई मॅडम आहेत, त्या 5वीत असताना इंग्रजी शिकवायचे. पण देसाई मॅडमचा एक कटाक्ष असायचा की ज्यावेळी तुमचा पहिला तास संपायचा म्हणजे पहिला तास मराठी, दुसरा तास इंग्रजी, हा अजूनही आठवतो मला. आणि जी वालावकर बिल्डिंग आहे त्याच्यात आम्ही पहिल्याच वर्गामध्ये बसायचो. पहिला 5वी दुसरा 5वी बसायचा. पण ज्यावेळी मराठीचा तास संपला की एक कटाक्ष काय तर ज्या इंग्रजीमध्ये पोएम होत्या आम्हाला कविता, त्या पोएम तास संपल्यानंतर चालू व्हायचे इमिजिएट. म्हणजे मॅडम येईपर्यंत त्या पोएम कंटिन्यू पूर्ण वर्ग म्हणत बसायचा. हा एक कटाक्ष होता. त्यानंतर राणी मॅडम इतिहास शिकवायच्या 5वीत असताना आम्हाला. राणे मॅडमची फक्त एक स्टाईल होती, म्हणजे मला एकच आवाज आठवतोय तो. कारण राणे मॅडम ज्यावेळी इतिहास शिकवायचे त्यावेळी जेव्हा बोर्डवरती लिहायच्या त्यांच्याकडे एक डस्टर होता, बॉक्स टाईप होता. त्या डस्टरमध्ये खडू भरलेले असायचे काय. ज्यावेळी मॅडम लिहिलेलं पुसायचे ना तेव्हा खळक 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 आवाज यायचा काय. एक आठवण आहे. देसाई मॅडम झाल्या. त्यानंतर देसाई मॅडम आता 6वीत होतो मी. 6वीमध्ये क्लास टीचर बीबी देसाई मॅडम होत्या, ज्या मॅथ्स शिकवायचे, गणित गणित शिकवायचे. त्याच्यानंतर मराठीच्या वेळी मराठी आठवत नाही पण बांदेकर सर मराठी आणि भूगोल शिकवायचे.
त्यांचा एक अप्रोच होता. पण अजून एक सगळ्यांना आठवत असेल की आता देसाई मॅडम आहे तिथे, की सर्वात आठवण म्हणजे त्यावेळी स्कीम होती आपल्या ह्याच्यात स्कूलमध्ये, हरवले सापडले. कोणाला माहिती आहे का? ते देसाई सर होते आणि त्यावेळी एक उत्सुकता झाली. ज्यावेळी परिपाठ झाला की एखादी वस्तू एखाद्या मुलाला मिळाली की तू आणून त्यांच्याकडे जमा करायला, त्यांच्याकडे बुक होतं, त्या बुकमध्ये ते लिहून ठेवायचे अमुक अमुक वस्तू हरवलेली आहे, सापडलेली आहे, ती कोणाची असेल. मग ते पेनापासून सुरुवात व्हायची, लिटरली कोणाला तरी पेन मिळालं इथून सुरुवात व्हायची. किंवा आता सुद्धा एखाद्याची वस्तू हरवली असेल तो पण जाऊन तिकडे कंप्लेंट करायची अमुक अमुक वस्तू हरवली आहे. ह्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर 7वी 8वी 7वीतली एक गोष्ट आहे म्हणजे तिथं खतरनाकच आहे. म्हणजे सर मराठी शिकवायचे, म्हणजे एक मराठीमध्ये धडा होता आदर्शी शाहू महाराज. त्या धड्यामध्ये असं होतं की जो शाहू महाराजांचा एक समूह दाखवलेला होता, त्यांची एक बॉडी लँग्वेज म्हणजे पूर्णपणे शाहू महाराज कसे होते, त्यांचा अप्रोच कसा होता. त्यावेळी आता SLSI थोडे हे झालेले आहेत, त्यावेळी ते धिप्पाड होते आणि लिटरली आम्हाला ते आठवायचं की शाहू महाराज म्हणजे शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व आमच्यासमोर उभे करायचे. काही नाव पडलं होतं पटकन. आणि त्या दिवशी काहीतरी झालं होतं, मला माहिती लहू देवलकर म्हणून एक विद्यार्थी होता, त्याने असंच सरळ सांगितलं, सर आज तुम्हाला शाहू महाराज म्हणतो. आणि सगळं आता माझ्यावरच. सर बसले खुर्चीवरती, ये इकडे, मी तुला शाहू महाराज वाटतो का, असं सरांचं म्हणणं होतं. आणि त्यावेळी सर काठी वगैरे काय नाही, फक्त सरांचा हातच सगळ्यांना भारी पडायचा. आणि मी एकदम जवळ खुर्चीला होतो, सरांनी हात पाठीवरती ठेवला आणि पाठीवर फिरवायला लागले. म्हटलं आता काय खरं नाही. आणि म्हणजे लिटरली मी तिथे रडायला चालू गेलो. म्हटलं आता ही कंप्लेंट घरी जाणार, रडतोस का, काही बोलू शकत नव्हतो. मग सर म्हणाले जा बस, असे विषय होते. त्याच्यानंतर आता नाडकर्णी सर आहे, नाडकर्णी सरांची एक स्टाईल होती शिकवायची. नाडकर्णी सर आम्हाला विज्ञान शिकवायची. विज्ञान 2 असा हात पकडायचा, आठवलं असा हात पकडून ते असं शिकवायचे. असा लिहिताना पण असा काय वाटायचं. वर्गवकर सरांच्या कवितेच्या चाली हिंदीतल्या ज्या 8वी पासून 10वी पर्यंत होत्या. पाऊसकर सरांचं पी म्हणजे फिजिकल ट्रेनिंगचे असायचं. मग ते जास्त त्यांचा फोकस कबड्डी आणि व्हॉलीबॉलवरती होता. शिरोडकर सर होते, ते हँडबॉलकडे जायचे. काय म्हणजे मी 5वी ते 10वी पर्यंत शिरोडकर सरांकडून फक्त हँडबॉलच शिकलो. गावडे सर शक्यतो आम्हाला नव्हते शिकवायला, पण ते गणित शिकवायचे. महाबळ सर पण नव्हते, चित्रकला तर आमच्या घरातच होती. त्याच्यानंतर वाडीकर म्हणजे प्रयोगशाळा झाली. म्हणजे 5वी 6वी असताना एक जादू म्हणजे सायन्स म्हणजे काय तर जादू असायचे. मग ते रॉकेट पाणी करून वेगवेगळं करून दाखवणं हे असेल. किंवा पावसकर सरांनी ते विंचू पकडून आणले डबीत करून, आठवत नसेल. ज्यावेळी ते अशोक देसाई सर होते, त्यांनी तो डबीमध्ये कापसामध्ये क्लोरोफॉर्म टाकून त्याला बेशुद्ध केला होता. ह्या काही खूप आठवणी आहेत ज्या आता वेळ पण कमी आहे, तशी लिंक पण लागत नाहीये पटकन. त्यानंतर 10वीत थोडा सिरियसनेस आला की अभ्यास, फक्त अभ्यास त्याला मार्क. पण असं वाटायला लागलं आता की त्यावेळी अभ्यास केला म्हणून कुठे पुढे आज ह्या स्टेजला आहोत आम्ही. त्यानंतर इंजिनिअरिंग झालं आणि आज जे काय आहे ते तो जो भक्कम पाया झाला त्यावेळी 5वी ते 10वी मध्ये, तो पाया पूर्णपणे या शिक्षकांनी भक्कम केला. त्याच्यामुळे आज आपण इथे असून काही विद्यार्थी आपल्या ते परदेशात आहेत. पण सुरुवात जी आहे किंवा जसं एखाद्या बिल्डिंगचा पाया जेवढा भक्कम तेवढी बिल्डिंग भक्कम, त्याप्रमाणे जसं शिक्षकांनी जो त्यावेळेचं शिक्षण हे तर सगळ्यात म्हणजे आताच्या शिक्षणाला जेवढी हे नाही आहे, पण त्यावेळेचं शिक्षण जेवढं भक्कम झालं त्याच्यामुळे आम्ही आज ह्या लेवलला आहोत आणि याच्या पण पुढे जाऊ. बाकी आठवणी भरपूर आहेत. सर त्या दिवशी एक अशातच आठवण आली होती ग्रुपवरती बोलता बोलता. त्या महादेव पाटकर आहेत, त्याने मी महादेव पाटकर म्हणून म्हणजे एक आपली ओळख दाखवली. पण त्याची एकच आठवण मला आठवते म्हणजे 6वीत असताना क्रीडा चालू असायचं आपल्याकडे. थाळीफेकीचा कार्यक्रम चालू होता आणि थाळीफेकीत तो पटकन आला. म्हणजे जो मध्ये आला तो डायरेक्ट थाळी गोळीवरती, अजूनही त्याच्यात खूण असेल ती होती. त्याच्यानंतर हे पण सांगतो मी, त्याच्यानंतर रिक्षा बोलवली गेली मोठ्या टिट्यावरनं. शिक्षण नाही पण फार मला त्याच्याबरोबर बांधा हॉस्पिटलला गेले होते टाके टाकायला. ह्या खूप काही आठवणी आहेत, पण वेळ पण आता कमी आहे, त्यामुळे आता ते थांबतो. कारण हळूहळू जेवढ्या आठवण येतील तेवढं भरून येतं म्हणून. सो ज्या
शिक्षकांमुळे आज आपण या थराला आहोत. त्या सर्व शिक्षकांना, काही शिक्षक आहेत काही नाही आहेत, तर त्यांना पुन्हा एकदा माझा नमस्कार आणि मी तेच 2 शब्द सांगतो. धन्यवाद पाटील. जसं पाटीलने सांगितलं अमेयने की पाटकरच्या डोक्यावर खूण आहे, तशीच एक खूण शैलेश मेस्त्रीच्या गालावर पण आहे. आणि त्या खुण्यामुळे मी, महेश मयेकर आणि शैलेश मेस्त्री यांनी वायजे देसाई सरांचा भरपूर मार खाल्लेला होता. महेश मयेकर आणि शैलेश मेस्त्री यांच्या भन्नाट डोक्यातून निघालेली ती कल्पना होती की शारदोत्सवाच्या दिवशी आपण आरटीओ कडे जाऊन देवीला नमस्कार करून येऊ. आणि असं करत असताना आम्ही सायकलवरनं निघालो होतो. आरटीओच्या पुलावर आलो. वरच्या पुलावरनं आम्ही जात होतो. खालच्या पुलावरनं वायजे देसाई सर हे बीबी देसाई सरांच्या स्कूटरवर मागे बसून चालले होते. त्यांनी आम्हाला बरोबर बघितलं आणि दुसऱ्या दिवशी माझी क्लासमध्ये महेश मयेकरांची रूम मध्ये बोलवून यथेच्छ धुलाई केली होती. अभ्यासासाठी कधी मार खाल्ला नव्हता, पण या गोष्टीसाठी मार हा खावा लागला. तर मनोगताचा कार्यक्रम वाढत चालला होता. आता एक शेवटचं मनोगत या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा अंतोन फर्नांडिस यांनी येतानाच असं जाहीर केलेलं आहे की त्यांचं शानू रेस्टॉरंट म्हणून शिरोडा बेळागर येथे रेस्टॉरंट आहे. जर कुणाला चिकन, मटन, मच्छी याची खायची आवड असेल, शिक्षक किंवा आपण विद्यार्थी पण, तर 50% सवलतीच्या दरात ते तुम्हाला तुमच्या भोजनाची व्यवस्था त्या बीचवर करतील. बाकी बीचवर तुम्ही टाळ्या ऑनलाईन शॉपिंगला पण 50% डिस्काउंट नसतो, पण आपल्या मित्रमैत्रिणींसाठी खास म्हणून त्यांनी हा डिस्काउंट ठेवलेला आहे. आणि याच्या पुढील शेवटचं मनोगत या बॅच मधलं सादर करतील अंतोन फर्नांडिस. मेहनत घेतलेली आहे, मध्ये मध्ये आमच्याशी भांडलेले पण आहेत, तरी पण हा कार्यक्रम व्हावा ही त्यांची खूप मोठी इच्छा होती आणि ती आज पूर्ण होते. त्यामुळे शेवटच्या मनोगताचा मान हा अंतोन फर्नांडिस यांना दिला जातो. सर्वप्रथम सगळ्यांना मी नमस्कार करतो, सगळ्यांना, सगळ्या विद्यार्थ्यांना आणि माझ्या सगळ्या वर्गमित्रांना. आता सगळ्याजण काल बोलून झाले, आता मी काय बोलू, बोलण्यासारखं खूप आहे. सांगतो तरी पण थोडंफार. 5वी पासूनचा एक विषय सांगतो माझा. 4थी पासून आम्ही 5वी मध्ये गेलो. आलो मी 5वी मध्ये असताना वर्ग शिक्षिका आमची गाणी मॅडम होत्या आणि मी आणि हा माझा भाऊ दोघे जण सोबतच बसायचो. आणि जन्मतारीख म्हटली की विचारलं तर 4थी मधून आल्यानंतर इतर त्या मास्तरने, गावकर मास्तर म्हणून होते, त्यांनी आमच्या दोघांमध्ये काहीतरी 6 महिन्याचा फरक लावलेला. आणि तो एक विषय असा आहे की चला शाळेला उठ, अंतून उठ, तुमच्या तुम्ही दुवे आहेत का, त्याला पहिल्यांदा विचार. जुवे नाही, आम्ही एवढे जुवे नाही तर तुमचं असं काय बघा काय म्हणून घ्या, धावा चालू. तो एक विषय झाला. तिथून नंतर 8वी पर्यंत गेलो, 9वी पर्यंत कसा बसा गेलो घसगत. आणि माझा तर आवडता विषय हे म्हणजे खेळणं, आणखी काहीच नाही. शिक्षण तर काहीच नाही, आम्हाला अभ्यासही नाही, काहीच नाही. फक्त माझे आवडते शिक्षक म्हणजे हे आहेत आणि कोणीच नाही. त्याच्यामध्ये शाळेमध्ये काहीतरी असलं, दुसऱ्या शाळेमध्ये काहीतरी प्रोग्राम असले खेळायचे, चाललो मी आणि पावसकर सरांची गाडी मी चालवत होतो आणि पावसकर माझी मागे बसायचे. बांधल्यामध्ये गेलो की मकर ते बाकीचे त्यांचे ते तर मला एवढे जगायचे, तू सगळ्यांची गाडी चालवतो, आम्हाला चालवायला पण भेटत नाही कोणाची. हा एक विषय. त्याच्यानंतर 10वी मध्ये गेल्यानंतर एक मोठा विषय झाला, तो म्हणजे मी 10वी मध्ये फेल झालो 2 विषयामध्ये. आणि मी गेलो होतो शाळेत सरांकडे, वायजे देसाई सरांकडे. फेल झाला, हो. आता पुढे काय नाही सर, मी पुन्हा बसणार आणि पास होऊन दाखवणार. मी चॅलेंज मागतो तुमच्याकडे. तशी हे होती आमच्याकडे चॅलेंज मागण्याची.
मला चालेल सगळ्यांना. आणि पुढच्या याला बसलो, दोन्ही विषयामध्ये पास झालो. आणि मेन म्हणजे शाहूयात पास झाला 2003 मध्ये, मी पास झालो 10वी मध्ये 2004 मध्ये. शाहूयाला घरातून भेटलेले 1 किलो पेढे पास झाला म्हणून. आणि मी पुन्हा बसून पास झालो म्हणून माझ्या भावाने मला 5 किलो पेढे दिले. घेऊन आलो तसा शाळेमध्ये सगळ्यांना मोठेपणा सांगायला पास झालो म्हणून. वायजी देसाई सगळ्यांकडे गेलो, त्यांना पेढे दिले, पास झालो म्हणून सांगितलं. वायजी देसाई सगळ्यांनी माझ्या भांडीवर हात मारला, हाताला पकडलं आणि पोऱ्या स्टाफ रूम मध्ये घेऊन गेले. सगळ्यांना पेढे वाटता, सर सोबत माझ्या आणि सगळ्यांना पेढे वाटले. हा सण म्हणजे माझ्यासाठी तर खूप म्हणजे खूप वेगळा कसा होता तेवढंच. आम्ही काय सांगू शकत नाही का, अभ्यासाबद्दल आम्ही काय सांगणारच नाही. मला काय अभ्यास करायचाच नव्हता, काय मजा करायची तेवढेच विषय मला माहिती होते, बाकी काय नाही. आता बाकीचं काय आहे ते पंडित सांगणार तुम्हाला. शेवट सगळ्यांचा एक विषय आहे तो असं चेकपोस्ट एकदा भांडण झालं माझं. भांडणाची चुकी नाही. मी जेव्हा पायलटिंग करत होतो, बाजी मारत होतो आणि शेवट सर आले आणि कट मारून गेले. मला पास आले आणि पुढे गेले आणि ब्रेक मला पाडला. मी पडलो आणि शेवट कसं गेलं जाऊन, थांबले पण नाही. मला पण राग आला. मी आलो आणि वांगडचे मित्र वडील होते आमचे, ते पायलट वगैरे, त्यांना सांगितलं मी मला पाडलंय आणि कोणते. तर माझे सर येतात नाही इकडे, तिकडे चेकपोस्ट ते आरटीओकडे एक गाडा आहे वडापावचा, तिथे ते घ्यायचे. आगामी पाटील सगळ्या नेते संध्याकाळी आले. संध्याकाळी आल्यानंतर मी दाखवलं, हे बघा हेच ते सर मला पाडून गेले. मग त्यांनी त्यांना जबरदस्ती उलट सुलट बोलले आणि गाडीचा थोडासा खर्च झालेला तर पैसे घेतले आणि सोडून दिले त्यांना. एवढं आणि काय नाही. मला मी मायक जास्त काय बोलत नाही, मला काय जास्त बोलायला पण येत नाही. पण बस झालं आता पुढचा प्रोग्राम करत होते आणि काय चला. धन्यवाद अंतोर. माईकवर त्याला बोलायला जरा जमत नाही, तो माईक मागणं चांगलं बोलतो. याच्यानंतर प्रास्ताविकाचा कार्यक्रम झालेला आहे, एकमेकांची ओळख झालेली आहे. आता शिक्षकांचा सत्कार हा कार्यक्रम राहिलेला आहे. तर आपण आता वळूया शिक्षकांच्या सत्काराकडे. आणि सत्कार करण्यासाठी मी सूत्रसंचालनासाठी आमंत्रित करतो ज्यांच्या डोक्यावर थाळीची खूण आहे असे आपले महादेव पाटकर यांना. यापुढील कार्यक्रम ते बघतील. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. प्रथम नमस्कार करतो. त्यांनी सापीने सांगितल्याप्रमाणे एक जस्ट अजून 2 मिनिटं कार्यक्रम वाढवतो. माझं मनोगत राहिलं. खरं तर मी मालवणचाच, पण इथे शेजारीच आते, शाळेच्या बाजूला आते. एक तर मी पहिल्यापासूनच वात्र मित्र जेवढं तुम्हाला वाईट म्हणता येईल तेवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये मी होतो. मालवणला जाऊन काहीतरी उपदाप करण्यापेक्षा आत्याकडे ठेवूया म्हणून घरात नाही आणून मला इथे ठेवलं. आमच्या बाजूला लक्ष द्यायला माझ्याकडे देसाई सर होते, देसाई मॅडम होते, कलावंत भाई होते, वायजे देसाई या साईडला. म्हणजे शिक्षकांची जोडी तिथे मी राहायचो. त्यामुळे शाळेमध्ये एवढ्या काही गोष्टी घडल्या तरी घरापर्यंत पोहोचायच्या. आता तुम्हाला जो सगळ्या गोष्टीने मी आठवतो ती म्हणजे थाळीफेक. आणि सांगायची गोष्ट म्हणजे जी सहनशीलता आहे ती मला थाळीफेकच्या ह्याच्यातून आली. कशी ती सांगतो. थाळीफेकच्या ह्याच्यामध्ये मला आठवतं की शंकररावने थाळी फेकली, ती माझ्यावर बसली, असं मला अजून आठवतंय. तो माझ्या नावाला मी नाही फेकलाय, मला खरा पडा माहिती. दुसरी गोष्ट, ती फेकली ज्यावेळी बसली त्यावेळी बसल्यानंतर मी ताबडतोब बेशुद्ध पडलो. पुढचं मला काही आठवत नाही.
पण घरातल्यानी सांगल्याप्रमाणे म्हाका तिटावर घेऊन गेले, मोटराच्या तिटावर रिक्षेत टाकून घेऊन गेले सावंतवाडीच्या बांधा PHC. बरोबर ते शिरोडकर सर, सॉरी मॅडम. माझा एवढं दडलं की बेडवर झोपवले मी ऑपरेशन थिएटरमध्ये आणि मला शुद्ध होईल. तोपर्यंत मी नाही शुद्ध होतोय. शिरोडकर सर त्या डॉक्टरांना सांगतो, अरे डोक्यात हळद बरोबर होती, इंजेक्शन एका दोन होतं गुंगीच्या इंजेक्शन मध्ये काहीतरी डोक्यात प्रॉब्लेम झाला, त्यामुळे हुशारा. मला अजून आठवतं त्यावेळी टेक्नॉलॉजी एवढी नव्हती. ही गोष्ट आहे माझा अंदाज 1998 सालची. साधी सुई एवढी मोठी असायची आणि साधा दोरा असायचा. साधा दोरा म्हणजे आपण कपडे शिवतो त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग दोरा असणार ऑब्विसली. त्या क्षणी मला पूर्ण शुद्धीत असताना 5% घातले. 5 म्हणजे 5%ला 10 वेळा चांदणीला टोचावं लागतं आणि सगळ्यात दुःखद कुठे असेल तर ते मागे लेडा असतं बघा. तर लेडा असा ओढतं म्हणजे कपडा शिवता लेडा ओढताना दुखता. मला तिथला एक स्टाफ होता, तो माझ्या दोन्ही पायांवर बसलेला बेडवरती आणि 4 जणांनी मला धरलेलं. एवढं मला आठवतंय. पण प्रत्येक बरे वाईट प्रसंग असतात, त्याच्यातून माणूस मोठा होत असतो आणि हा मोठ्या आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो. आपले सर्व मित्र इथे पोहोचले, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. इथे आम्ही 8वी पर्यंत शिकलो. याच्यामध्ये अजून एक मला प्रसंग आठवत आहे. थोडाफार म्हणजे माझा अंदाज मी ब वर्गात पहिल्या दुसऱ्यांमध्ये असायचो. शाळेमध्ये माझा 3-4 जणांमध्ये असायचो मी. तर ज्ञानदीप परीक्षा होती बांद्याला ज्ञानदीप परीक्षेला गेलेलो आणि ज्ञानदीप परीक्षेमध्ये माझा अंदाज मी एकटा 3 जण पास झाले. म्हणजे माझ्या वर्गातलं ब वर्गातलं मी एकटा आणि बाकीचे 2 जण. त्यावेळी एक विशेष सत्कार वित्तर आमचा केलेला. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण इथे हा कार्यक्रम आता खूप लेट झाल्यामुळे मी सांगू शकत नाही. आणि दुसरी एक गोष्ट मला एक जस्ट फक्त रिमाइंड करायची ती पेजेची गोष्ट अख्ख्या महाराष्ट्रात कुठे असेल तर एकमेव शाळा अशी माझ्या मते असेल की बाकीच्या इंग्लिश कुठच्याकडे शाळा आहे मला माहित नाही. एकमेव शाळा असेल की जिथे विद्यार्थी स्वतःहून पेज करतात आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना काढतात. म्हणजे भले त्याचं अजून रेशन कुठून येते मला माहित नाही, डोंट नो. पण ह्या गोष्टी होतात. एक चांगली गोष्ट आहे. सगळ्यात आम्हाला आवडतं काय असेल तर पेजेच्या निमित्तानं करून जातात 2-3 तास सुट्टी मिळतात ना, 2 तास सुटतं. हे सगळे आनंदाचे क्षण. पण ह्या गोष्टीवरनं इथून आम्ही सुरुवातीला थोडं वात्रट म्हणा थोडं म्हणा करिअर करत गेलो. आणि मला आज आनंद आहे सांगायला की हे जे मित्र आहेत, म्हणजे मी यस म्हणत होतो, थोडं माझं एक फॅमिली फंक्शन होतं. पण धनन सांगितलं नाही तर आम्ही मानवणार आहे त्याला दुसऱ्या दिवशी तुका उचलून दे, मग तुका ह्या करू का खड्ड्यात घालू. त्याच्यापेक्षा म्हटलं मीच जात आहे असा करून आम्ही इलो. पहिल्यापासून म्हणजे मी इथून 8वीतून गेल्यानंतर पहिल्यापासून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणजे शावीर पण मानवाला यायचा, मी शावीरकडे येऊन यायचो, घरी यायचो. शावीर अंतोन, त्यानंतर मनोज, आनंद, त्याच्यानंतर धनेश, असे थोडे आम्ही एकत्र असायचो. मी या सर्व मित्रांचं इथे जरी नसलो तुमच्यापासून 50 किलोमीटर लांब असलो तरी तुम्ही मला इथे आठवण ठेवून बोलवला, त्याबद्दल सगळ्यांचं एकदा मी आभार धन्यवाद मानतो. आणि पुढच्या सत्काराच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो.